मित्रांनो नमस्कार. येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण दरवर्षी डीजे लावतो. त्या डीजेच्या किर आवाजामुळे, डीजेच्या बेसमुळे, डीजेच्या ऑपरेटिंग सिस्टममुळे मुलांना नाचायला पण खूप प्रॉब्लेम होतो आणि ते किर आवाजामुळे खूप जणांचे कान किर होतात. तर याविषयी पॅन्थरचे राहुल भाऊ प्रधान यांनी खूप चांगली भूमिका डीजे बद्दल संवाद साधला आहे. त्यामुळे हा खास व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येतोय. कोण नको म्हणाले डीजे लावू नका म्हणून? आणा त्यांना माझ्या पुढं, माझ्यासोबत डिबेट करायला लावा, मी करतो त्यांच्यासोबत डिबेट. मुद्दा हा आहे की आपल्याला मिरवणूक काढायची आहे आणि ती डीजे लावूनच काढायची आहे. पण मी प्लाझ्मा डीजेच्या विरोधात आहे. उद्या प्रशासनासोबत आपला जो काही डायलॉग होईल, प्रीतम आहे, तो सुखदेव चिखलीकर आहेत, अजून आमचे जे कोणी असतील सिनियर त्यांना घेऊ आम्ही सोबत. प्लाझ्मा साऊंड वाले जेवढे डीजे वाले आहेत, पहिले त्यांचे साऊंड जप्त करा तुम्ही. त्याच्यानंतर मायकिंग जे कोणी घाणघाण अश्लील बोलत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही, त्यांचा साऊंड जप्त करा तुम्ही. पण ज्या गुन्ह्या गोविंदानं मिरवणुका आनंद साजरा करत आहेत, आपापल्या पद्धतीने जात आहेत, ते आपल्या उत्सवामध्ये मग्न आहेत, आपल्या धुंदीमध्ये मग्न आहेत, तुम्ही अशा मिरवणुका अडवण्याचं काही कारण नाही. आणि पोलीस प्रशासन जर असा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो दबाव आपण हाणून पाडूया. पण मला एक सांगा, तुम्ही प्लाझ्माच्या समर्थनात आहात का बाबा? प्रोफेशनल साऊंड लावायचा ना? 100% लावायचा. बरं, प्लाझ्मा किती जणांना बुक केला? इमानदारीनं हात वर करा. तुम्हाला बुक केला ना तुम्ही तुमच्या साऊंडवाल्याला सांगा, बापू मोठा साऊंड बदलून दे. ते टॉप जे आहेत ना, ते टॉप बरोबर नाही, त्याच्यामध्ये प्रेशर मेड आहे. कर्कशपणा जो म्हणतात ना, साऊंड मधला जो क्लीननेस असतो आणि कर्कशपणा जो असतो ते समजून घ्या तुम्ही. प्लाझ्मा मध्ये जो कर्कशपणा असतो, प्रोफेशनल साऊंड मध्ये कर्कशपणा नसतो. त्याच्यामुळे प्रोफेशनल साऊंड लावा. ज्यांनी प्लाझ्मा लावलेले आहेत त्यांनी साऊंड बदलून घ्या, तुम्हाला वेळ गेली नाही. आणि ग्रामीण भागातल्या जयंती मंडळांनाही माझं इथून आव्हान आहे की तुम्ही बिनधास्त प्रोफेशनल साऊंड लावा. ग्रामीण भागातल्या ही जयंत्या ह्या डीजेवरच झाल्या पाहिजे.